तर तुम्ही आज बघू शकता की तर आज आम्ही दाखवणार आहे तुम्हाला की लॉजमधील बॅनर व लॉज कसे आहेत काय आहे ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला. तर ब्लॉग सोबत राहा मित्रांनो. आता आपण चाललेलो आहे आम्ही आता. तर आता मी मित्रासनी घेणार आहे. तर आता त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना घेणार आहे. मित्रांनो मी आता चाललेलो आहे आमच्या आदर्श फॅब्रिकेशनवर आणि आता फॅब्रिकेशनवर जाऊन तिथं वेल्डिंग मशीन वगैरे सगळं घेऊन साहित्य वगैरे घेऊन पार वगैरे सगळं घेऊन आम्ही आता जाणार आहे. तर मित्रांनो हे आपलं आहे दुकान आदर्श वेल्डिंग वर्क्स. आता आपण वेल्डिंग मशीन वगैरे घेऊन आता जाणार आहे. तर मित्रांनो हे आपलं आहे फॅब्रिकेशन आदर्श वेल्डिंग वर्क्स. आणि आज क्रिसमस असल्यामुळं राहुल देवकुळे उर्फ नाना आलेला नाही कामावर. तर आता सांडगेवाडीतनं आपण जाणार आहे. तर आज नाना उर्फ राहुल देवकुळे आज आलेला नाहीत कामावर, कारण आज त्यांनी गेल्यात क्रिसमस असल्यामुळं मटण खायला मिरजला मामाकडे. आणि आता मी आणि नारायण फक्त दोघं जण आम्ही जाणार आहे इस्लामपूरला लॉजिंगवर. तर मित्रांनो आता गाडीत सगळं साहित्य भरलेलं आहे आणि आता दुकान बंद करतोय मी आणि दुकान बंद करून आता इस्लामपूरकडे आम्ही निघणार आहे आता. तर मित्रांनो बघू शकताय नारायण मिस्त्री आमचे आलेले आहेत. आताच त्यांची टू व्हीलरवरून एंट्री झालेली आहे. तर आता त्यांना घेऊन आम्ही आता इस्लामपूरला जाणार आहे. आणि हे येडं फळ आहे बघा. तुम्हाला फोन करायला लागले बघा इथं वरून. इथं माझ्या समोरच आहे बघा. बघा याला काही कळे ना बघा. बघा फळा झालाय बघा यो. याला याड लागलाय बहुतेक. तो इथं वरून मला फोन करायला लागलाय. बघा बघा हे बघा. बघा आणि समोरच आहे माझ्या. बघा त्याला ओळखणं. बघा आत्ता वळागला बघा याला. बघा याला बघा. अशी नारायणची एंट्री झालेली आहे कडक मध्ये. बघू जरा नारायण लोक दे जरा बघ इकडे जरा. नारायण लाजायला लागलाय. इथे इस्लामपूरमध्ये येऊन थांबलोय. आता आपलं इस्लामपूरमधली आपलं आदर्श वेल्डिंग वर्क्स शाखा नंबर 1 मध्ये आलेलो आहे आम्ही आता. तर बघू शकताय तुम्ही हे आपलं दुकान आहे बघा. असं हे असं आपलं दुकान आहे आदर्श फॅब्रिकेशन. बोर्ड जरा रस्त्याचं काम चालू असल्यामुळे बोर्ड काढलाय. तर हे आपलं असं शाखा नंबर 1 आहे बघा. आणि हे शाखा नंबर 1 वर काम चालू आहे. लॉजिंगचे बोर्ड हो काय कृष्णा लॉजिंगचे बोर्ड हे लावण्यासाठी आपण जाणार आहे आज ही रिक्षा घेऊन. तर मित्रांनो आता आम्ही बोर्ड लावायची तयारी करत आहे. तर बघा आम्ही कसं बोर्ड लावतोय. बोर्ड मध्ये डायरेक्ट मोळ मारून आम्ही आता या झाडावरती लावणार आहे बोर्ड. तर बघा आम्ही आता बोर्ड कसं लावतोय. तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही बोर्ड लावत आहे. हॉटेल कृष्णा लॉजिंग. तर ही अशी लोकेशन आहे बघा. आणि अशा लोकेशन वरती आम्ही असं बोर्ड लावायचं चालू आहे बघा. आता हा एक बोर्ड आम्ही लावणार आहे इथं. हे लोकेशन आहे बघा रामलिंग बेड भये पुलावरती आम्ही आता सध्याला आहे. बरोबर चौकामध्ये या. आपलं लॉजिंग आहे पलीकडल्या साईडला. आपण आता अलीकडल्या साईडला पुलाच्या अलीकडल्या साईडला. तर आपण आता इथं बोर्ड लावत आहे बघा. आता इथं बोर्ड लावत आहे आम्ही. बघा नारायण सागर दादा कसं चढतात बघा गाडीवर आणि बोर्ड कसं लावतात बघा बरोबर. तर मित्रांनो इथं आमचा बोर्ड लावून झालेला आहे असा रामलिंग बेड भये यावरती. तर मित्रांनो आम्ही आता इथं लॉजिंगच्या शेजारी आलेलो आहे आणि शेजारी एक बोर्ड लावायचं चालू आहे बघा. हो का इथं बोर्ड लावायचं चालू आहे आता. आणि लोकेशन एकदम मस्त आहे.
तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे इथे लॉजिंगवर आणि आता जरा रेस्ट घ्यायचं टायमिंग झाले आमचं, कारण आता वाजले 4. बोर्ड लावून जरा आम्ही दमलोय सगळेजण, त्यामुळे आम्ही सगळेजण आता इथे बसलोय. आमचा नारायण सगळे इथे बसलाय जरा मोबाईलवर लॉजिंगवर. आणि तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत रामलिंग बेट इथे. तर बघू शकता तुम्ही नदी काठावरती लोकेशन आहे. भरपूर प्रेक्षक आलेले आहेत.